कित्येकदाम राजकारण समजूंक व्हड व्हड पुस्तकम न्हय पण एक ल्हानसो अंकडो पुरो जाता. आणि गोंयच्या सॉंट अँड्रे मतदारसंघाची कहाणी ती अशेच एका ल्हान अंगड्यांतल्यान सुरू जाता. ही कहाणी पलट जाल्यार फक्त कोण जिखलं व कोण हारलं हाची न्हय. नाय, ही कहाणी आसा लोकांच्या रोजच्याच्या प्रश्नांशी, तांच्या विश्वास कसो जोडचो ताची ही कहाणी. आणि तो अंकडो म्हणल्यार 76. फकत 76. हो कितें अंकडो. 2022 वर्षाच्या निवडणुकीन सेंट आंद्रेन जिखपू आणि हारपू हाचे मध्यम फरक असलो फक्त 76 मतांचो. एकदम लहान अंकडो न्हय. पण हो लहान अंकडो आमकां एक व्हड गोष्ट सांगता. तो सांगता की हांचें राजकारण कितलें नाजूक झाला. चला तर ह्या अंकड्यागा फड्डून पळोवया. तर हे 76 मतांमाटल्यान कितें आसा पळयात. निवडणूक जिखले रेव्होल्युशनरी गोवन्स पार्टीन वो आरजीपीन. पण त्यांका मतां मेळ्ळीं फक्त 33%. एकदम लागीं फक्त 32.6% घेऊन बीजेपी दुसऱ्या जाग्यार. आणि इंडियन नॅशनल काँग्रेस ते खूप फाटीं मोरले तिसऱ्या जाग्यार सुमार 17% मतां घेऊन. हाचो अर्थ कितें? हाचो अर्थ स्वयंपो कोणू जिखपी उमेदवाराक स्पष्ट बहुमत ना, मतां पुरा वांटून गेलेंत. आणि हे पळोवन मनात दोन भड प्रश्न येतात. पयलो की एक मतदारसंघ इतलो कसो वांटवलो असे कित्याक जाता. आणि दुसरो आणि चोड म्हत्वाचो, अशे परिस्थितीत जो कोण परत जिखून सोदता त्याने कितें करूंक जाय. एक घट्ट जोईत कसे मेळूंचे ह्याच प्रश्नांची जाप आम्ही आज सोदतोऱ्या. आणि ह्या प्रश्नांची जाप सोदूचा आदीम आमकां थोडे फाटीं मोशम पडटले. सेंट अँड्रूचो इतिहास समजून घेई. कितक्या 2022 असे घडलो ते समजून आम्ही फाटली 7 निवडणुकां पळयल्या की हांगच्या लोकांचो कौल कसो बदलत आयलो. 1994 वर्षासावन पुल्यात सांत अँद्रेन कितें पोलूंक मेळ्ळां. पयलीं काँग्रेस जिखून येतालम, मागीर बीजेपी आयलीं, परतून काँग्रेस आणि आता 2022त एकदम नवो पक्ष आरजीपी. हो बदल कितें सांगता? तो सांगता की लोक स्थिर नायत. कित्याक? सामकें सोंपें. जेन्ना लोकांचे प्रश्न तसेच उरतात तेन्ना ते नव्या लोकांक सेक दितात एका बदलाच्या आशेन. म्हणल्यार हांगेचे मतदार कोण एका पक्षाक बांदून उरूंक तयार नायत. आणि हा बदल कितले व्हाड आसा तो फकत काँग्रेसाचे आंकडे पळोवन कळटा. विचार करात, 2017त तांकां 8,000 परून चोड मतां मेळ्ळी आणि फकत 5 वर्षां भितर 2022नेत हा अंकडा 2,700 पावलो. कितली व्हाड घटोण ही. हें फकत अंकडा न्हय, हो एक इशारो आसा. इशारो की पक्ष आणि मतदार हेजे मदलो संबंध तुटोड आसा. विश्वास हळूहळू ना जायत आसा. जातेम झाले अंकड्यांचेर उलोवपक. अंकडे आमकां सांगतात कितें घडलें. पण कित्याक घडलें ही जाप सोडूंक आमकां जमनीर वचोवंक पडटा लोकांमदें. चलात आतां आमी अंकड्यांक लोकांच्या अनुभवान जोडुया. खरे राजकारण व्हड व्हड भाशणांनी नासता. ते असता घरांतल्या नळात. कुर्का आणि तालेगाव सारख्या गावांनी अजूनही लोकांक बोरे उदोग आणि रस्ते मेळोनात. जेन्ना रोजच्याच्या गरजा भागोनात तेन्ना लोक विचार करतात, बदल करपाचो विचार. आणि हो हीट मॅप तसो पळयार तो लोकांचे दुखांचो नक्षो आसा. तो दाखवता खंय लोकांका चोड त्रास जातात. उदोक ना, रस्ते वायट, भुरग्यांक काम ना. हे प्रश्न फक्त सरकारी कागदांचेर नात, ते लोकांच्या काळजांत आसात. आणि जेन्ना हे प्रश्न सुटानात तेन्ना लोकांचो विश्वास तुट्टा. म्हणल्यार सगळे विश्लेषण एका जाग्यार हाडल्यार 3 सोयींपे उतरम उभे रावतात. उदोक, रस्ते, काम. हे लोकांच्या पहिल्या आणि निम्माण्य गरजो. जो कोण ह्या 3 गोष्टींचेर खरेमनी काम करतलो लोक त्याच्या पाटलान उभे रावतायो. आणि जेन्ना हे मुलाव्यो गरजो भागोणन नेत तेन्ना समाजाची विंगणीपासून बदलोता. पयलीं जे ख्रिश्चन समाज एकठाम रोवान मतां घालताले तेंचेमी मत आता वंटून गेलां. ते भायर गाऊड सरसवट ब्राह्मण आणि भांडारी समाजाचे लोक बीजेपी व आरजीपी कडेन चोड वळल्यात. आणि तोरणाटे तेंकम आरजीपीन स्थानिक प्रश्न मांडून आपलेसीम केल्यात. समीकरणांना बदलोत आसात. आणि हांगा एक महत्वाची गोष्ट समजूंक जाय. बोरम सरकार चलोवप म्हणल्यार फकत निवडणूक जिखोवप नव्हे. ते म्हणल्यार प्रत्येक नागरिकाच्या सन्मानाची जोतनाय घेवप. जेन्ना एका नागरिकाक आपल्या मुलावे गरजो भागून मेळनात तो फकत एक प्रश्न उरोनात, तो त्याच्या सन्मानाचा कौमान जाता.
आणि देखून राजकीय उलोवफक हे जबाबदारेन आणि लोकांच्या खऱ्या प्रश्नांवर आधारित असूंक जाय. ओके, तर परिस्थिती समजून घेतली, प्रश्न समजून घेतले, आता फुडें कितें? एका पक्षाक जसं की काँग्रेसाक परत उभे रावन कितें करचें परतुलें? चलात ताचो एक स्वॉट एनालिसिस करूया. म्हणल्यार तांचो बळ, कमजोरी, सोय आणि धोके हे चारी गजालींच्या नोदर मारूया. सुरवातेक बोल. तांचेकडेन एक बोरो, साफ प्रतिमा आशिल्लो उमेदवार आसा. पण दुसरी बाजून कमजोरी कितें? ह्या उमेदवाराक लोक छोद वलखनंत आणि पक्षाची संघटना कमजोर झाल्या. आता सोयीक सरकारा विरोधी लोकांचो मत आसा ताचो फायदो घेवंक जाता, पण धोकोय आसा. बीजेपी आणि आरजीपी सारखे विरोधी पक्ष खूप घट्ट आसात. म्हणल्यार चित्र स्पष्ट आसा. आणि उमेदवार अँथनी एल फर्नांडेस हाचे नोदर मारल्यार चित्र आनीक स्पष्ट जातं. ताची बरी गोष्ट म्हणल्यार ताची साफ प्रतिमा, तो स्थानिक रावीप आणि ताचेर कसलेच दाग नांता. पण वाईट गोष्ट म्हणल्यार ताची वळख कमी आसा आणि पक्षाची जमिनवयली मशिनरी कमजोर झाल्या. हाचो अर्थ फक्त उमेदवार बरो आसल्यार चोळचम ना. तोरा हें सगळं करूंक कितली ताकद लागतली? अंकडेन सांगशेम जाल्यार सुमार 18 ते 20% मतां आपलेकडे अडून पडटलीं. सोंपें नाही हें, बिलकुल सोंपें न्हय. हाचो अर्थ आपले जे मतदार घेल्यात तांकां परत हाडचे आणि विरोधकांच्या मतदारांकूय आपलेकडेन ओडचे. एकदम खोर आव्हान. आव्हान तर व्हड आसा, पण प्रत्येक आव्हानाक एक जाप आसता, एक योजना. फक्त निवडणूक जिंकपाची योजना न्हय, पण लोकांचो विश्वास परतून जोडून घेवपाची योजना. चलात आता आमी हे योजनेचेर, हे ब्लूप्रिंटचेर उलोवया. हे योजनेक चतुर्मुखा योजन म्हणू येता. म्हणल्यार 4 मुख. पयलो मुख निवडणुकेची योजन, एकदम स्पष्ट. दुसरो मुख संघटना, जमिनीवर काम करपी घट्ट म्हणसा. तिसरो मुख संदेश, लोकांच्या काळजाक भिडपी उलोवप. आणि चौथो साधना, म्हणल्यार काम करून जाय ती सगळी व्यवस्था. जिंकून जाय जाल्यार हे 4य मुखाम एकठा घट्ट आसून जाय. आणि हे काम व्हड रॅलींनी व भाशणांनी जावचें ना. हे काम जावचें आसा प्रत्येक बुथार. सेंट अँड्रून सुमार 200 पोलिंग बूथ आसात. काम म्हणल्यार प्रत्येक बुथार, प्रत्येक घरांत जावन लोकांना मेळोवप, त्यांचे प्रश्न ऐकून घेवप. जोयत आता घराच्या उमरार मिळता, मैदानार नाही, खरं बड खाजगी संपर्कान आसा. आणि हे कामाक एक व्यवस्थित वेळपत्रक असूंक जाय, सुमार 90 दिसांचो. पहिले 30 दीस फक्त तयारी आणि माहिती एकत्रित करप. दुसरे 30 दीस लोकांमध्ये वचून संपर्क स्थापित करप. निमाणणे 30 दीस मोहिमेचो वेग वाढोवक. आणि सगळ्यात निमाणो निवडणुकेच्या दिसाक प्रत्येक आपल्या मतदाराक घरांतल्यान बुथार हाडून पावचोक. एक दीस महत्वाचो. आणि ह्या सगळ्या योजनेचो आत्म कितें? एक सोंपो संदेश, हर घर काँग्रेस. हाचो अर्थ कितें? अर्थ सोंपो, काँग्रेस प्रत्येक घरांत पावतली, प्रत्येक घराची सेवा करतली. हो संदेश लोकांक एक आश्वासन देता. आश्वासन की त्यांचे प्रश्न ऐकून घेवपाक आणि ते सोडवपाक कोण तरी येता. हेम एक विश्वासाचो उत्तर. पण निवडणूक जिखोप हे फुडे असलेल्या वड्ड वाटेचो पहिले पाऊल. खरे काम ते सुरुवात जाता, जोयत झाल्या उपरांत कारभार करोक. कितका विश्वास फकत मता मागून मेळोना, तो बरो काम करून जोडचो पडटा. ह्या विशयार थोडो अनेक उलोवया. म्हणजेर आता सेंट अँड्रेच्या लोकांमुखार एक स्पष्ट निवड आसा. एके वटेन ती आदली परिस्थिती जोयम प्रश्न तशेच उरल्यात, आणि दुसरे वटेन एक नवी योजन जोयम प्रश्न सोडोवपाचे आश्वासन आसा. स्थानिक नेतृत्वा सोयम. ही निवड फकत एका पक्षाची न्हय, ही निवड आपल्या आणि आपल्या भुरग्यांच्या फुडाराची. आणि हे योजनेच्या मुळांत आसा एक विचार, डेटा ड्रिव्हन गव्हर्नन्स. व्हड उतर दिसता, पण हाचो अर्थ सोपो. लोकांचे प्रश्न समजून घेवपाक जे अंकडे वापरले तेच अंकडे आता त्यांचे प्रश्न सोडोवपाक वापरचे. निवडणुकीन उपरांत हिसाब दिवंक वापरचे. म्हणल्यार जो विश्वास घेतला तो काम करून सांभाळचो. आणि जेव्हा आम्ही माहिती व डेटा हेचेर उलयतोत तेव्हा आनीक एक महत्वाची गोज उगडसाक येता. लोकशाहीत जेव्हा एक नागरिक आपली खाजगी माहिती देता तो आमचेर विश्वास दवरता. देखून
ती माहिती तांची परवानगी घेऊन स्पष्ट कारणांखातीर आणि तांची गुप्तता सांभाळून वापरूक ही आमची पहिली जबाबदारी. हो विश्वास सांभाळूक सगळ्यात महत्वाचे. धेऊन निमाणो प्रश्न हो नहे की सेंट अँड्रेन कोण जिंकतलो. निमाणो प्रश्न हो की कोण खरी सेवा करतलो. कोण हे अंकड्यान लोकांच्या सम्मानात बदलतलो. कोण ह्या जोयतात एक ध्येय बनायतलो. ह्या प्रश्नाची जाप सेंट अँड्रेचे लोक दितोले. तुम्ही एक लोककेंद्रीत फुडारी जावंक सोदता जाल्यार आणि तुमच्या मतदारसंघाचो विकास करपाची तुमची इच्छा आसा जाल्यार blueprintstrategies.ai हाका mag@blueprintstrategies.ai हाका संपर्क करात वो 08042041602 ह्या नंबरा फोन करात. राजकारणा पलतोड्डे एक हेतू.